नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं, मैत्रिणींचं आणि यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आज आहे वैकुंठ चतुर्दशी, हरिहर भेटीचा आज हा दिवस आहे। दरवर्षी देव दिवाळीच्या एक दिवस अगोदर म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेच्या अगोदर उद्या त्रिपुरारी पौर्णिमा आहे, म्हणजेच त्याच्या एक दिवस आधी ही वैकुंठ चतुर्दशी येत असते। अत्यंत महत्त्वाचा हा दिवस आहे। भगवान शिवशंकर आणि भगवान विष्णू यांची गळाभेट या दिवशी होत असते। अतिशय दुर्मिळ हा क्षण असतो, म्हणून आपल्याला रात्री 12 वाजता सेवासुद्धा करायची असते। आता हे काय सेवा करायची, कशी करायची याबद्दलची जो डिटेलमध्ये व्हिडिओ आहे तो मी माझ्या चॅनेलवरती कालच शेअर केलेला आहे। तर बघा, ही सेवा अत्यंत महत्त्वाची आहे आणि अगदी मी तुम्हाला विनंती करून सांगते ताईंनो, दादांनो, ही सेवा तुम्ही नक्की आवर्जून करा। या सेवेमुळे आपल्या आयुष्यामध्ये जे दुःख, संकट चाललेले असतील तर ते निघून जाण्यासाठी खूप त्याचा लाभ होईल। तर नक्की न विसरता रात्री 12 वाजता ही सेवा करा। बघा, खूप काही मोठी ही सेवा नाही। भगवान शंकर यांना बेलपत्र अर्पण करतो आणि भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करत असतो, पण आजच्या दिवशी त्यांची गळाभेट असल्यामुळे रात्री 12 वाजता आपल्याला भगवान शंकरांना जे विष्णूंची 1001 नावं घेऊन तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत आणि भगवान विष्णूंना भगवान शंकरांची 108 नावं घेऊन बेलपत्र अर्पण करायचं आहे। असं उलट करायचं आहे। वर्षातल्या एकाच दिवशी आपण असं करत असतो, नाहीतर बघा हा दिवस सोडून इतर कोणत्याच दिवशी आपण भगवान विष्णूंना बेलपत्र अर्पण करत नाही आणि भगवान शिवशंकरांना तुळशीपत्र अर्पण करत नाही। तर खूप महत्त्वाचा हा दिवस आहे। बघा, वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान शंकर जे आहेत ते विष्णूंकडे आले होते आणि त्यांनी पूर्ण सृष्टीचा कारभार जो आहे तो विष्णूंकडे दिला होता आणि स्वतः कैलास पर्वतावरती तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले होते। त्यामुळे याला हरिहर भेट असं सुद्धा म्हटलं जातं। हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे हर हर महादेव, भोलेनाथ शंकर, यामागचं हे कारण आहे। तर बघा, आजच्या दिवशी आपल्याला दिवे लावायचे आहेत। जसं मी तुम्हाला सांगितलं, त्रिपुरारी पौर्णिमेला सुद्धा आपल्याला 750 दिवे लावायचे आहेत, पण ते शक्य नसतं, म्हणून आपण 750 वातींचा मिळून एक दिवा प्रज्वलित करतो। तसंच वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी आजच्या या 2-3 दिवस जे तुळशीचा विवाह, देव दिवाळी, त्यानंतर बघा आजच्या दिवशी आपल्याला दिवे लावायचे आहेत। यामुळे आपल्या आयुष्यातील अंधार दूर होतो। दिवे लावले गेलेच पाहिजेत, खूप महत्त्वाचा दिवस आहे। बघा, आता मी तुम्हाला सांगते, ज्याला सेवा करणं नाहीच जमणार, बघा, पण मी तर अगदी मनापासून सांगते सेवा ही आज कराच। पण बघा, काही कारणामुळे सेवा करता नाही आली तर कमीत कमी अतिशय कळकळीने सांगते, दिवे तरी तुम्ही लावा। दिवे कुठे लावायचे, कसे लावायचे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। बघा, सगळ्यात पहिल्यांदा वैकुंठ चतुर्दशीला आजच्या दिवशी तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर संध्याकाळी तुम्ही साधारणतः 6 वाजल्यानंतर दिवे लावू शकता। पण ती घ्या, स्टीलचा दिवा घ्या, पितळेचा घ्या, तेलाचा लावा, तुपाचा लावा, चालेल। पण मग आपण कसं दिव्यांनी लक्ष्मीपूजनला घर उजळून टाकलं होतं, त्याचप्रमाणे आजच्या दिवशी सुद्धा हरिहर भेट आहे, म्हणून आजच्या दिवशी आपल्याला हा दिवस साजरा करायचा आहे आणि यामुळे आपल्याला हा दिवसात सहभागी होण्यासाठी एक दिवा आपल्या मुख्य दरवाजावरती लावायचा आहे, दुसरा दिवा तुळशीजवळ लावायचा आहे, तिसरा दिवा तुम्हाला देवाजवळ लावायचा आहे, चौथा दिवा तुम्हाला जमल्यास आवळ्याचं झाड असेल कुठे तिथे लावायचा। बघा, 4 दिवे तुम्हाला कमीत कमी लावायचे आहेत। या व्यतिरिक्त अजून तुम्ही लक्ष्मीपूजनला खिडकीमध्ये, गॅलरीमध्ये जिथे लावायचे आहेत दिवे तिथे लावा। पण बघा, कमीत कमी हे 4 दिवे लावायचे आहेतच आणि जर आवळ्याचं झाड मिळालं तर
नक्की दिवा लावा। दिव्यामध्ये तेल जे आहे ते थोडं जास्त टाका की तुळशी जवळचा आणि घरात जवळचा दिवा जास्त वेळ तेवत राहील, कारण रात्री 12 वाजता हरिहर भेट असते, त्यामुळे तो क्षण आपल्याला साजरा करायचा असतो। कमीत कमी 12:30-1 वाजेपर्यंत दिवे तेवत राहतील एवढे तुम्हाला लावायचे आहेत। आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो त्यामुळे, आणि हा दिवे लावल्यामुळे आपल्या आयुष्यातील अंधार दूर होतो आणि आपल्या घरामध्ये आयुष्यामध्ये प्रकाश निर्माण होतो, अंधकार दूर होतो। बघा, माणूस आहे म्हटल्यावर आपल्या आयुष्यामध्ये दुःख तर येणार आहे, कष्ट आपल्याला करायचेच आहे, कष्टाशिवाय आपल्याला ऑप्शन नाही, पण कष्टासोबतच आपल्याला नशिबाची साथ मिळणं देखील आपल्याला तितकंच महत्त्वाचं आहे। म्हणून बघा, मी नेहमी बोलते, आपण काही या खास दिवशी सेवा व उपाय केले तर कुठे ना कुठे आपल्याला या सेवेचं, या उपायाचं पुण्यफल मिळतं, ते आपल्याला कामी येतातच चांगल्या ह्याच्यामध्ये। त्यामुळे काही अडचणींमधून, दुःखांमधून बाहेर पडण्यासाठी या ज्या सेवा आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत। म्हणून बघा, अमुक एक दिवसाचं असं खूप महत्त्व असतं। तुम्हाला जेवढी जमेल तेवढी सेवा करा, मनोभावे करा, त्याला जास्त महत्त्व आहे। याशिवाय बघा, वैकुंठ चतुर्दशीला तुम्हाला ध्यान, मंत्र, जप, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप तुम्हाला जमेल तितक्या जास्त वेळा जप करा। मनामध्ये म्हणा, तुम्ही कामाला जाताय, घरातलं काम करताय, तुम्ही मनामध्ये जरी हे म्हटले तर मंत्र तरी चालेल। तसेच बघा, आजच्या पूजेमध्ये तुम्हाला तुळशीपत्र आणि बेलपत्र याचा वापर करायचा आहे। देवघरामध्ये तुम्ही शिवलिंगाला तुळस अर्पण करा, किंवा तुमच्या देवघरामध्ये विष्णू स्वरूपात काय असतं बघा, तर बाळकृष्ण असतात, विठ्ठल भगवान असतात, रामदेवता, आपले श्री स्वामी समर्थ महाराज यांचा काही मूर्ती, फोटो वगैरे असेल, त्यांना तुम्हाला तुळशी आणि बेलपत्र अर्पण करायचेच आहेत। बघा, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, खूप दिसायला छोटी आहे, पण यामधून जे पुण्य मिळतं ते खूप मोठं आहे। यानंतर आजच्या दिवशी तुम्हाला दानधर्म करायचा आहे। कोणत्याही शुभ दिवशी तुम्ही दानधर्म जर केलं, गरिबांना, अपंगांना, दुःखी व्यक्तींना, गरजू व्यक्तींना दान तुम्ही हे केलंच पाहिजे, कारण यामुळे पुण्य प्राप्त होतं आणि आपले पित्र जे असतात ते आपल्यावरती खुश होतात आणि आपल्या आयुष्यातील सुखाच्या ज्या काही गोष्टी असतात त्या दुसऱ्यांसोबत जर आपण थोड्याफार शेअर केल्या ना, म्हणजेच काय तर बघा, मी 100 रुपये कमवते, त्यातील 1 रुपया जर कोणाला दिला तर मी त्यांनी लहान होणार नाही, पण उद्या 100चे तुम्ही 1000 कमवायला लागाल, असा त्यामागचा उद्देश असतो। त्यामुळे बघा, नेहमी आपल्यातला खारीचा वाटा आपण दुसऱ्याला शेअर केला पाहिजे, त्यामागे सुद्धा बघा आपला स्वार्थ आहे। म्हणून कुठलीच गोष्ट तुम्ही जी आहे ती मनापासून केली तर त्याचा तुम्हाला आयुष्यात लाभ होतच असतो। तर बघा, आजच्या या वैकुंठ चतुर्दशीला सांगितल्याप्रमाणे तुम्ही दिवे लावाल, सेवा कराल, नक्की लावा तुम्ही हे दिवे, फार काय अवघड नाही, आणि नक्की तुम्ही ही सेवा कराल, मी अशी अपेक्षा करते। तर बघा, ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती। माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। ओम नमः शिवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। वैकुंठ चतुर्दशीच्या सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला हार्दिक शुभेच्छा। चला तर आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते। उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू।